मी गौरव आणि आपल्या या श्री संत गजानन महाराज शेगाव या यूट्यूब चॅनलवर सर्व भक्तांचे स्वागत आहे। तर चला गाव येथील आनंदसागरमध्ये जे की आता प्रवेश आहे तो निशुल्क आहे। तसेच या आध्यात्मिक केंद्राची वेळ जी आहे ती सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे। तसेच हे आध्यात्मिक केंद्र सायंकाळी 4 वाजता तसेच आध्यात्मिक केंद्र आनंदसागर येथील काही भाग कोविड काळानंतर पूर्वस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। तर चला प्रवेश करूया। तर हे आध्यात्मिक केंद्राच्या प्रवेशद्वार आहे जो की आता थोड्या दिवसानंतर सुरू होईल। हा आहे मोठा गेट आणि ही आहे श्री गजानन महाराजांची प्रवेशद्वारावरचं श्री गजानन महाराजांचे दर्शन। ही आहे आपल्या महाराष्ट्राची थोर संतांच्या मूर्त्या। तसेच या मूर्ती असं वाटतात की पूर्णपणे खऱ्या आहेत। श्री संत भीमाभोई, श्री संत दादाजी महाराज, श्री संत तिरुवल्लवर, श्री संत मीराबाई, श्री संत जलाराम बाप्पा गुजरात, श्री भगवान महावीर बिहार, श्री विष्णुतीर्थ हरियाणा, श्री आद्य शंकराचार्य केरळ, श्री माणिक प्रभू महाराज कर्नाटक, श्री मदर मेरी नागरेज, श्री ताजुद्दीन बाबा महाराष्ट्र, श्री संत गोरखनाथ, श्री रमन महर्षी अरुण तामिळनाडू, श्री भगवान गौतम बुद्ध बिहार, श्री संत कबीर उत्तर प्रदेश, श्री संत तुलसीदास उत्तर प्रदेश, श्री संत तुलसीदास उत्तर प्रदेश, श्री स्वामी रामतीर्थ। तसेच या शेगावला आनंदसागर इथे सर्व महाराष्ट्रातील संतांचे हुबेहूब चित्रण इथे दिसून येते, जे की संत गजानन महाराजाच्या बाजूला गोल आकारामध्ये प्रस्थापित केलेले आहे। यानंतर या आनंदसागरला श्री साक्षी गणेश मंदिर व ओम नमः शिवाय श्री शंकराचे मंदिर दिसून येते, जे की समोर अशा प्रकारे आहे। तसेच ही संस्था जी आहे ही धार्मिक व धर्मदायी आहे। या श्री संस्थेचे ध्येय व उद्देश हा धार्मिक व धर्मदायी कार्य करणे आहे। तसेच येथे भेट देणाऱ्यांचे मनोरंजन करणे नाही, कृपयाची नोंद द्यावी असे फलकसुद्धा या आध्यात्मिक केंद्रामध्ये आपल्याला दिसून येईल। आपण जर या शेगावची ट्रिप करत असाल तर आध्यात्मिक केंद्र म्हणजेच आनंदसागरला नक्की भेट द्या, कारण या आनंदसागरमध्ये आता भरपूर प्रमाणात पाहण्याजोगे निसर्ग परिसर, स्वच्छता, झाडे तसेच गार्डनची व्यवस्था करण्यात आलेली आहे व या आनंदसागरला आता पुढील 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तसेच सद्यस्थितीत आणण्याचा प्रयत्न इथले संस्थान करीत आहे। या संस्थांच्या आणि गजानन महाराजांच्या कृपेने आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने आपल्याला अजून आनंदसागरमध्ये विकास तसेच सर्व कार्य प्रगतीपथावर आहे असे दिसून येते। तसेच हे सेवाधारी आपले पाहिजे तितकी मदत इथे विनामूल्य करताना आपल्याला दिसून येते। जिथे साक्षी मंदिर जे आहे ते अशा प्रकारे दिसून येते आणि या मंदिराच्या आजूबाजू भाग जो आहे तो सुद्धा आपल्याला नवीन होताना दिसून येईल। तर आपण आवर्जून या नवीन आध्यात्मिक केंद्र आनंदसागरला भेट द्यावी व इथले सौंदर्य, स्वच्छता, झाडे, गार्डन तसेच 2 जे मंदिर आहेत श्री शंकराचे व साक्षी मंदिर श्री गणेशाचे
पाहावे व हे जे आनंदसागर आहे हे शेगाववरून फक्त 2 किलोमीटरचं अंतर आहे. धन्यवाद.